आता कोर्टाचं जे उद्घाटन होतं ते जरा पुढे पोहोचवावं का त्याबद्दल काय सांगाल? नाही, सदरची इमारत जी आहे ती पूर्ण होण्यासाठी थोडासा अजून अवधी लागणार आहे. मला वाटतं पुढच्या 1 महिन्याच्या आत ती इमारत पूर्ण होईल. असं विचार होता की पहिल्या 2 माळ्याचं उद्घाटन करून घ्यायचं, कोर्ट चालू करायचं, वरचं बांधकाम चालू राहील. परंतु थोडासा अजून आपण जोर लावलेला आहे आणि पुढच्या काही दिवसातच ते काम संपूर्ण इमारतीचं बांधकाम पूर्ण होईल आणि संपूर्ण इमारतीचं उद्घाटन एकाच वेळेस तिथे करावं असा विचार असल्यामुळे ते थोडंफार मला वाटतं 20-25 दिवसच फक्त पुढे गेलेलं आहे. पुढची तारीख ही लवकरच कळवली जाईल. उद्या दहीकाळा उत्सव आहे त्याबद्दल नागरिकांना काय संदेश द्याल? संदेश एकच देईन, दहीकाळा उत्सव आपण आपला हिंदू सण आहे. हा हिंदू सण साजरा करत असताना सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी. आमचे तरुण तिथे कधी कधी अति उत्साहामध्ये प्रवासाच्या वेळेला तिथे कधी कधी जरा नको त्या गोष्टी होत असतात. स्वतःच्या जीवाची आपण काळजी घ्यावी ही विनंती आपल्या ह्या माध्यमाच्या निमित्तानं मी करेन. परंतु नक्कीच आपला हिंदू सण आहे, उत्साहामध्ये आपण सगळ्यांनी साजरा करूया आणि मला वाटतं मागच्या वर्षी देखील मंडणगड तालुक्यामध्ये आपल्या दापोली खेड मंडणगडला या तिन्ही तालुक्यामध्ये उत्साहामध्ये हा सण साजरा झाला होता आणि त्याच उत्साहामध्ये यावर्षी देखील साजरा होईल. आंबेडकरचा जो इतका कार्यक्रम होणार आहे स्मारकाचा, आपल्या नजरेतून दृष्टिकोनातून कशा पद्धतीने होणार आहे? ते आमचा मानस एकच आहे. वंदनीय बाबासाहेबांचं स्मारक हे त्यांच्या मूळ गावी होत असताना ते आंतरराष्ट्रीय स्तराचं झालं पाहिजे. तिथे येणारा म्हणजे त्यांचे जे अनुयायी आहेत ते येणारे जे आहे ते येऊन तिथे समाधानी झाले पाहिजेत. इतकंच नव्हे तर त्याला आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण झाली पाहिजे. त्या स्मारकाला इतकं चांगला स्मारक तिथे होऊ शकतं आणि झालंच पाहिजे. बाबासाहेबांची अस्थी तिकडे आहेत, आंबेडमध्ये आहेत. अशा वेळेला इतक्या पवित्र स्थानाचं जे स्मारक आहे ते मोठं झालं पाहिजे, हाच आमचा हेतू आहे. आणि त्याच्यामध्ये विशेषतः जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांनी देखील पूर्णपणे तिथे सहकार्य द्यायचा निर्णय घेतलेला आहे, केलेला आहे. तर अशा वेळेस समाज कल्याण विभागाच्या मार्फत हे स्मारक आज होत आहे आणि त्याच्यामध्ये मी स्वतः लक्ष घातलेलं आहे. त्याचे विस्तारीकरण होत असताना, भूसंपादन होत असताना किंवा पुनर्वसन होत असताना तिथल्या नागरिकांना त्रास होणार नाही, त्यांच्या इच्छेप्रमाणे तिथे भूसंपादन होईल, कोणाला एकाही व्यक्तीला तिथे त्रास होणार नाही याची देखील खबरदारी आम्ही घेतोय. आणि म्हणून समन्वय साधून आपण ते स्मारक उभं करायचं, आपण आराखडा तयार करायचा. आपण जे काही बैठक पहिलं माझ्या स्तरावरती झाली, नंतर मग समाज कल्याण मंत्री महोदय संजयजी शिरसाट साहेबांच्याकडे त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि विशेषतः एक मुख्य निर्णय आपण त्याच्यामध्ये घेतलेला आहे की भूसंपादन प्रक्रिया न करता थेट खरेदीचा प्रस्ताव तयार करायचा. थोडा 25% निधी जास्त जातो, परंतु भूसंपादनाची प्रक्रिया व्हायला जवळपास 18 महिने ते 2 वर्ष लागू शकतात. परंतु थेट खरेदीच्या प्रस्तावाच्यामुळे नक्कीच तो कालावधी 6 ते 7 महिन्यावरती येईल आणि ही प्रक्रिया लवकर संपून जनतेला, नागरिकांना जे काही मोबदला त्याचा द्यायचा आहे तो थेट खरेदीच्या माध्यमातून देऊन स्मारकाचं काम लवकर चालू करता येईल.